हा 80-90च्या दशकामध्ये सुपरस्टार तर होताच, ऑस्कर नॉमिनेशन, मोठे फिल्म प्रोजेक्ट, टॅलेंट फुल ऑन. पण त्याचा प्रॉब्लेम एकच, ड्रग्स. 1996 मध्ये पोलिसांनी त्याला हिरोईन, कोकेन आणि गन सोबत पकडलं. त्याला बऱ्याचशा फिल्म प्रोजेक्ट्स मधून काढलं गेलं. इन्शुरन्स कंपनीज म्हणाल्या वी कांट ट्रस्ट हिम. पण त्याची स्टोरी इथे संपत नाही. त्याने रिहाब सिरियसली घेतलं, छोटे छोटे रोल्स आणि कमबॅकचे प्रयत्न सुरू केले आणि एक गोष्ट सिद्ध केली, मी बदलू शकतो. वर्ष 2006. मार्वल स्टुडिओज एक मोठी रिस्क घेत होतं आणि कॅरेक्टर होतं आयर्न मॅन. ॲक्टर तर हवाच होता आणि चॉईस आली रॉबर्ट डाउनी ज्युनियर. मार्वल तर आधीच आतून कन्फ्यूज होतं. त्यात त्याची ड्रग हिस्ट्री, अरेस्ट आणि खराब झालेलं रेप्युटेशन. सगळ्यांना वाटलं हा प्रोजेक्ट फ्लॉप करेल. पण डायरेक्टर जॉन फेव्हरो म्हणाले टोनी स्टार्क म्हणजे RDJ. वर्ष 2008. आयर्न मॅन रिलीज झाला आणि रिझल्ट $585 मिलियन. यात गमतीचा भाग असा होता की ते जे टोनी स्टार्क कॅरेक्टर होतं ते सुद्धा ॲडिक्शन इश्यू आणि फ्लॉ पर्सनॅलिटी असलेलं होतं. त्या एका रोलने MCU सुरू केलं, हॉलिवूड बदललं आणि RDJला बनवलं हायेस्ट पेड ॲक्टर. कधी कधी तुमची सर्वात मोठी विकनेसच तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ बनते आणि रॉबर्ट डाउनी ज्युनियर याचं उत्तम उदाहरण आहे.